नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वाती पोकळेनीचत. तर आज मी तुम्हाला तुमच्या मुलांना समजून सांगण्यासाठी क्लास 4चा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे फूड अँड हेल्थ. हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर घरी राहूनच तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या मुलांना जो चॅप्टर आहे तो समजून देऊ शकता. तर मी ट्रान्सलेट करायला घेते. तर इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी फूड म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे अन्न आहे, हेल्दी अन्न आहे, त्याचं काय महत्त्व आहे हे ह्या चॅप्टरमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर वी रिक्वायर फूड बिकॉज इट प्रोव्हाइड अस विथ एनर्जी. तर आपल्याला अन्नाची गरज का बरं असते? कारण की जे अन्न आपण खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते टू अवर डेली वर्क. तर रोजच्या जीवनामध्ये जे आपण कामं करतो, जसं चालणं, धावणं, पळणं, त्याचप्रमाणे अभ्यास करणं, हे जे सगळे टास्क आहे त्यासाठी एनर्जीची खूप जास्त आवश्यकता आपल्याला असते. इफ हेल्दी फूड इज नॉट इटन रेग्युलरली, जर आपण नेहमीच्या जेवणात हेल्दी फूड घेतलं नाही तर काय होऊ शकतं? अ पर्सन बिकम वीक अँड कॅनॉट परफॉर्म डेली ॲक्टिव्हिटीज. तर एखादा व्यक्ती बिमार पडू शकतो आणि तो त्याची जे रोजच्या जीवनातली जी कामं आहेत तो व्यवस्थितरित्या करू शकणार नाहीत. हेल्दी फूड कॅन ऑल्सो अप्लाइज अस विथ ऑल इसेन्शियल न्यूट्रिएंट्स फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आता हे जे हेल्दी फूड आहे याने काय होतं, आपली जी बॉडी आहे त्याची प्रॉपर ग्रोथ होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला लागणारे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे जे घटक आहेत ते योग्य प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे आपल्या बॉडीची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि आपल्या जी बॉडी आहे त्या बॉडीची डेव्हलपमेंट पण चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर त्यामुळे हेल्दी फूड खाणं हे गरजेचं असतं. प्लॅन्ट्स आर सेड टू बी द प्रोड्युसर ऑफ फूड. आता आपण जे अन्न खातो तर ते कोण प्रोड्यूस करत असतं? तर नक्कीच प्लॅन्टपासून सगळ्या जीवांना अन्नपदार्थ मिळतात. आता फॉर नॉट ओन्ली ह्युमन्स, फक्त माणसांकरताच नाही तर द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड इन्क्लुडिंग ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. म्हणजे प्लॅन्ट जे आहे ते ह्युमन्ससाठी पण अन्न प्रोड्यूस करतात, तसंच बाकीचे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी पण अन्न प्रोड्यूस करतात. विच पार्ट्स ऑफ प्लॅन्ट डू वी इट. तर प्लॅन्टचे कुठले कुठले जे पार्ट्स आहेत जे आपण खाऊ शकतो. तर फूड फ्रॉम प्लॅन्ट्स, तर प्लॅन्ट्सकडून आपल्याला मिळणारं अन्न. प्लॅन्ट्स प्रोव्हाइड फूड फॉर ऑल लिव्हिंग थिंग. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते त्यांना प्लॅन्ट्सपासूनच अन्नपदार्थ मिळतात. ऑल द पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट सच ॲज रूट. तर प्लॅन्टचा प्रत्येक जो भाग आहे तो महत्त्वाचा असतो. जसं रूट, स्टेम, लिव्ज, फ्रूट अँड फ्लॉवर्स आर इटिंग बाय लिव्हिंग थिंग्स. तर हे जे प्लॅन्ट्सचे पार्ट्स आहेत जसं पानं, फुलं, फ्रूट, त्याच्यानंतर त्याची जी स्टेम आहे, त्याच्यानंतर जे त्याचे वेगळे वेगळे घटक आहेत ते आपण अन्नपदार्थ म्हणून घेऊ शकतो. तर त्याच्यापासून आपल्याला विटॅमिन्स मिळतात, फॅट्स मिळतात, मिनरल्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि प्रोटीन मिळतात. तर ह्या सगळ्या घटकांची आपल्या शरीराला खूप जास्त आवश्यकता असते. तर एक्झाम्पल ऑफ फूड्स फ्रॉम प्लॅन्ट्स. आता प्लॅन्ट्सच्या कुठल्या भागापासून कुठलं फूड आपल्याला मिळतं ते आपण बघूया. कॅरेट्स अँड बीटरूट्स आर रूट्स ऑफ प्लॅन्ट्स. आता कॅरेट्स माहिती आहे आपल्याला आणि बीटरूट पण माहिती आहे. तर ते जे आहेत रूट्स आहेत. तर हे रूट्स आपण आपल्या रोजच्या आहारात घेऊ शकतो. त्यानंतर स्पिनॅक अँड लेट्यूस आर लिव्ज ऑफ द प्लॅन्ट. आता स्पिनॅक म्हणजे पालक आणि लेट्यूस हे जे पदार्थ आहे किंवा फेनुग्रीक आहे, तर याचे जे पानं असतात तर याचे पानं शिजवून आपण त्याची भाजी करतो आणि त्या प्रकारे आपल्याला त्याच्यातनं पोषण मिळतं. मँगो अँड ॲपल्स आर फ्रूट्स ऑफ द प्लॅन्ट. आता मँगो आहे किंवा ॲपल आहे हे काय आहेत? फ्रूट्स आहेत जे आपल्याला प्लॅन्ट्सपासून मिळतात.
त्यानंतर राईस अँड व्हीट्स आर द सीड्स ऑफ द प्लॅन्ट. आता जे आपण गहू खातो, सॉरी, गव्हापासून मिळणारा जो फ्लोर आहे, तर त्याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स असतात. ते आपण अन्नपदार्थाच्या माध्यमातून ग्रहण करतो. त्यानंतर मग वी गेट ऑइल सीड्स लाईक ग्राउंडनट अँड सीसम फ्रॉम प्लॅन्ट. तर आपल्याला तेल मिळतं कशापासनं? ग्राउंडनट किंवा सीसमपासनं, शेंगदाण्यापासनं, तिळापासनं किंवा आणखी काही जे बियावर्गीय फळे आहे त्यांच्यापासनं आपल्याला तेल मिळतं. त्यानंतर वी ईट स्टेम्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो अँड जिंजर. तर पोटॅटो आणि जिंजर हे जे आहे ते स्टेम्स आहेत. तर याच्यापासून पण आपल्याला पोषण मिळतं. पोटॅटोपासनं आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. वी ईट फ्लॉवर्स ऑफ प्लांट्स लाईक कॉलीफ्लॉवर अँड ब्रोकोली. आता फुलांचा जो प्रकार आहे, जो कॉलीफ्लॉवर आहे किंवा ब्रोकोली आहे, हा जो पदार्थ आहे आपण म्हणजे प्लॅन्ट्सचा जो फ्लॉवरचा प्लांट असतो, तर याच्याही भाजी करून आपण खाऊ शकतो. तर याच्यापासून पण आपल्याला बरेच पोषक तत्व मिळतात. टी प्रोड्युसेस फ्रॉम टी लिव्ज अँड कॉफी बीन्स आर ऑप्टेन फ्रॉम प्लॅन्ट्स. आता आपल्याला जे चहा आहे ते चहाच्या पानांपासून मिळतं आणि जी कॉफी आहे तिचे बीन्स असतात. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही घटकांपासून आपल्या शरीराला पोषण मिळत असतं. आता फूड फ्रॉम ॲनिमल्स. आता ॲनिमल्सपासून आपल्याला कुठल्या प्रकारचं फूड मिळतं हे आपण ट्रान्सलेट करून जाणून घेऊया. ॲनिमल्स प्रोव्हाइड अस विथ मेनी फूड सच ॲज व्हाईट मीट फ्रॉम चिकन अँड रेड मीट फ्रॉम गोट्स अँड शिप्स. आता इथे मीट म्हणजे आपण प्राण्यांपासून जे आपल्याला पदार्थ मिळतात त्याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन बघत आहोत. तर व्हीट फ्रॉम चिकन. तर चिकनपासनं जे आपल्याला मीठ मिळतं त्याला व्हाईट मीठ असं म्हणतात. आणि जे मीठ आपल्याला गोट किंवा शीपपासनं मिळतं त्याला आपण रेड मीट म्हणतो. ओके. तर मिल्क प्रोडक्ट सच ॲज कर्ड, चीज, पनीर, बटर अँड क्रीम फ्रॉम काऊज अँड बफेलोज. आता दूध आणि दुधापासून जे पदार्थ आपल्याला मिळतात ते सगळे आपल्याला ॲनिमल्सपासून मिळत असतात. जसं बफेलो, गोट, काऊ, जे असे ॲनिमल्स आहेत त्याच्यापासून आपल्याला हे सर्व पदार्थ मिळत असतात. सी फूड सच ॲज फिश, श्रिम्प्स, क्रॅब्स अँड सेलफिश. आता फूड म्हटलं तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मासे, त्यानंतर आणखी समुद्रात राहणारे जे काही जीव आहेत जे आपल्यासाठी पोषक आहेत, तर ते तत्व आपल्याला समुद्रातनं मिळतं, म्हणजेच त्याला आपण सी फूड असं म्हणतो. आता हनी फ्रॉम हनी बीज. आता हनी बीज यांच्यापासून आपल्याला हनी मिळतं. एग्स फ्रॉम हेन्सपासून आपल्याला एग्स मिळतात. डक्स अँड सम अदर बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच. आता काही जे बाकीचे जे बर्ड्स आहेत त्यांच्यापासून पण आपल्याला एग मिळू शकतात. ठीक आहे. तर कॉमनली आपण एग जे कोंबडीपासनं मिळतं ते जास्त प्रमाणात यूज केलं जातं. तर अशा प्रकारे आपण हेल्दी फूड घेतलं पाहिजे, जेणेकरून आपण स्वतः पण फिट राहू आणि आपल्या फॅमिलीला पण फिट ठेवू शकू. तर अशा प्रकारे आपण स्वतःची आणि आपल्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना पण हा जो चॅप्टर आहे तो समजावून सांगू शकता. थँक्यू.